नमस्कार. आजचा आपला विषय आहे 10वीच्या परीक्षेनंतर आता करिअरच्या निवडीमधला अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे फक्त CETच्या दृष्टीने तयारी करायची आहे का CET आणि JEE या दोन्ही दृष्टीने तयारी करून इंजिनिअरिंगचा विचार करायचा आहे. अशा पद्धतीचा विचार हा खूप महत्त्वाचा विचार पालक आणि विद्यार्थ्यांच्या समोर सतावतोय. त्याचं कारण मार्केटमधली परिस्थिती पाहिली तर अनेक विद्यार्थी असं सांगतायत की त्यांना अनेक प्रकारच्या ठिकाणांवरतून फोन येत आहेत आणि सांगतायत की लास्ट डेट आता परवा आहे आणि लवकर घाई करा, ताबडतोब निर्णय घ्या. मला असं वाटतं की या अशा कुठल्याही प्रलोभनांना किंवा भीतीला घाबरून जायची तर गरज नाहीच आहे. परंतु आपला जो निर्णय आहे की CET फक्त करायची आहे का JEE आणि CET या दोन्हींचा विचार आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी करायचा आहे, हा विचार तर करण्याची गरज आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना अगदी पॉईंट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नेमकं काय करावं. आणि म्हणून आपण सुरुवात करूयात या आजच्या या मांडणीला. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर आपण जाणता की 2-4 प्रकारचे मार्ग आहेत. आज खास करून आपण एंट्रन्स परीक्षेच्या आधारावरचा मार्ग याचा विचार करणार आहोत. म्हणजे IITला जायचं असेल तर आपल्याला JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स ही या दोन्ही परीक्षा दोन्ही टप्पे पूर्ण व्हायला पाहिजेत. आपण NITला जाणार असू तर आपल्याला JEE मेन हा जो एक महत्त्वाचा पहिला टप्पा आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. राज्यभरातल्या कोणत्याही इंजिनिअरिंगला कॉलेजला जायचं असेल तर आपण MHT CET परीक्षा म्हणजे थोडक्यात जर बोलायचं झालं तर CETची परीक्षा ही आपण देत असतो. त्यामुळे या मार्गांवर जात असताना बऱ्याचदा पालकांना बिचकवण्याचा प्रयत्न होतो. पालक स्वतः कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. विद्यार्थी गांगारून जाऊ शकतो. म्हणून आता मी जे सांगतोय ते तुमच्या निर्णय प्रक्रियेसाठी जास्त महत्त्वाचं आहे. एक तर इंजिनिअरिंगचा निर्णय आपला जर पक्का झाला असेल तर या विचार प्रक्रियेत आपण असू. पण इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेत जात असताना कशासाठी करायचे इंजिनिअरिंग, आपली उद्दिष्ट कोणती आहेत, आपल्यासमोरची प्लॅनिंग कोणतं आहे याचा देखील विचार करण्याची गरज आहे. कारण यावरच आधारित आहे की तुम्ही आत्ता 11वी-12वीमध्ये कशाची तयारी करायची आहे. खरं तर अजून निकालाला वेळ आहे. त्यानंतर शासकीय रचनेतून प्रवेश प्रक्रिया 11वीची पार पडणार आहे. फार घाईची गरज नाही आहे. परंतु समाजातील इतर घटक हे घाई निर्माण करत असतात आणि या घाईला पालक घाबरत असतात. या घाईला घाबरू नका हे पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे. पण निर्धास्त, निवांत आणि गहाळ पडलोय असं होऊ नये यासाठी किमान आपल्याला 11वीच्या निकालाच्या अलीकडे 10वीच्या निकालाच्या म्हणजे 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अलीकडे आपलं क्लिअर व्हायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने जाऊयात. तर सुरुवात करतोय मी या मुद्द्याला की IITमध्ये जायचं असेल आपल्याला तर आपण JEE ॲडव्हान्सची परीक्षा तो टप्पा पूर्ण करतो, JEE मेन आणि ॲडव्हान्स. पण मग JEEची तयारी कोणी करावी. दोन्ही परीक्षा ज्या आहेत CET आणि JEE याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 2 विषय आहेत. तुम्हाला अनेक क्लासवाले किंवा काही लोक सांगतील की दोन्ही परीक्षांचा सिलेबस एकच आहे, दोन्हींसाठी तुम्ही पैसे भरा. पण मला विद्यार्थ्यांची काळजी वाटते. आपण नेमक्या कोणत्या पठडीतले आहोत याचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल. जसं की तुम्हाला टक्केवारी किती पडते, म्हणजे 9वीतले टक्के तुम्हाला माहिती आहेत. 10वीत साधारणतः जर तुम्ही 90-95च्या पुढे जाणार असताल, टक्क्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजे सायन्सच्या विषयामध्ये तुम्हाला जर गती असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एका जागेवरती बसून 6 तास 8 तास अभ्यास करणाऱ्या पद्धतीतले असताल. तुम्ही पुष्कर कॅटेगरीचे विद्यार्थी नसतात. म्हणजे कर अभ्यास, ठेव मोबाईल, आता बास झालं, कशाला गप्पा मारत बसलायस, लवकर उठ, असं जर पुष्कर जर तुम्ही नसताल आणि तुम्ही स्वतःहून अभ्यास करणारे असताल, तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जाऊन काहीतरी इनोव्हेशन करायची इच्छा असणार असेल, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री हे विषय तुमचे आवडीचे विषय असणार असतील तर म्हणजे हे सगळे मुद्दे म्हणजे 95% आसपास मार्क, त्याच्यामध्ये अभ्यासाला बसायची क्षमता, मार्क पडण्यासाठीची कॅपॅसिटी, आवड, त्यामध्ये काही करण्यासाठीची इच्छाशक्ती, असं सगळं असणाऱ्या विद्यार्थ्यांना IITचा प्रवेश आणि NIT सारख्या गोष्टी मिळण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यांनी JEEची तयारी मात्र नक्कीच करायची आहे. अशा मुलांनी JEEचा विचार करावा. परंतु याच्यामध्ये नसलेल्या विद्यार्थ्यांनी मग काळजीपूर्वक विचार करावा, स्वतःचा अंदाज घ्यावा. कोणताही विद्यार्थी हुशार आहे आणि कमी हुशार आहे असं तर बिलकुलच नाही आहे. विद्यार्थ्यांची हुशारी खरं तर आयुष्यातल्या पुढच्या टप्प्यांवरती कळत असते. परंतु जिथं मार्क पाहिले जातात तिथं विषयांचा अभ्यास आणि सखोलपणा लागतो.
ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी 70, 72, 75, 78, 80, 85च्या रेंजमधला आहे किंवा त्याच्या खाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी फक्त CET वरती फोकस करावं. फक्त CET, MST CET, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स 3 विषय आहेत. 11वी 12वी हा त्याचा सिलेबसचा भाग आहे. जसा JEE होता तसाच हा आहे. स्टेट बोर्डचा सिलेबस हा CET साठी असतो. NCERT CBSEचा सिलेबस हा JEE साठी असतो. जे विद्यार्थी स्टेट बोर्डमधनं शिकलेले आहेत, कमी मार्क आहेत, मध्यम मार्क आहेत, सर्वोच्च मार्क नाहीत, या विद्यार्थ्यांनी खास करून MST CET वरती फोकस करावं. कारण तुम्हाला JEE जमणार नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण JEE आणि CET यांच्यामध्ये जी तुमची ओढाताण होणार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेतून तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे, अशी परिस्थिती होऊ शकते. एकाच वेळेस 2 दगडांवरती पाय ठेवणं हे घातक ठरू शकतं. जरी सिलेबस सेम असला, परीक्षेचा पॅटर्न सेम असला, तुम्हाला सांगणारे अनेक जण असतील की काही नाही, JEEची तयारी केली की CETची तयारी आपोआप होते, हे वाक्य म्हणून टाळ्यांचं वाक्य चांगलं आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव पाहता, जर हे विद्यार्थी JEEच्या दबावाखाली आले, त्या गणित किंवा न्यूमरिकल्स ही त्यांना जमत नाहीत असं वाटलं, तर ही मुलं फ्रस्ट्रेट होतात. या मुलांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आवडत जरी असले तरी नंतर नावडते होतात. ही मुलं अभ्यास करायचा बंद करतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. हे अनेक विद्यार्थ्यांचं अनुभव आहे. मी असं म्हणणार नाही की सगळ्याच विद्यार्थ्यांचा हा अनुभव असेल. काही विद्यार्थी कमी मार्कवाले, म्हणजे 10वीमध्ये अगदी 70च्या खाली असलेला विद्यार्थी सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये JEEमध्ये चांगला स्कोअर करू शकतो. त्याने अभ्यासाच्या पद्धती बदलल्या, त्याने अभ्यासाच्या मार्गदर्शनाचा पॅटर्न बदलला, त्याने स्वतः मेहनत केली, खूप क्वेश्चन्स पेपर सोडवले तर जमू शकतं. पण हे अपवादात्मक आहे. टक्केवारी पण चांगली पाहिजे, बैठक व्यवस्था पण चांगली पाहिजे, आवड सुद्धा असली पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे, असा विद्यार्थी JEE करत असतो. परंतु हे जर अभावाने असेल, ह्यात कुठेतरी आपण कमी असू असं वाटत असेल, तर मी त्यांचा कुठेही डिमोटिवेट न करता असं म्हणेल की तुम्ही CET वरती फोकस करा. महाराष्ट्र स्तरावरच्या CET वर फोकस केला की तुम्हाला तुमचा स्कोअर अगदी 98, 99, 95च्या वरती तुम्हाला ठेवता येईल आणि उत्तम महाविद्यालयामध्ये, म्हणजे सगळं उत्तम कोणतंच नसतं, परंतु त्यातल्या त्यात चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येऊ शकेल, जेणेकरून तुमच्या आयुष्याची पुढची गणितं उत्तम ठरतील. कोणतं महाविद्यालय ग्रेट वगैरे हे तर मी बोलू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की वैयक्तिक परफॉर्मन्स हाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी तयारी करताना हे लक्षात ठेवावं. आता CET आणि JEEमध्ये फरक काय? तर CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं, JEEमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. CET हा मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टेट बोर्डच्या सिलेबसवर आधारित आहे आणि JEE हा NCERT CBSEच्या सिलेबसवर आधारित आहे. ज्या विद्यार्थ्याला JEE द्यायची आहे त्याने खास करून CBSE बोर्ड घ्यावा. ज्या विद्यार्थ्याला स्टेट बोर्डच्या, ज्या विद्यार्थ्याला CETचीच परीक्षा द्यायची आहे, MHT CET, याला विनाकारण सेट वगैरे म्हणू नये, ही CET आहे. तर या CETला जर बसायचं असेल तर त्याचं स्टेट बोर्ड चालतं. त्याने बळजबरी CBSE घ्यायची गरज नाही, असलं तर हरकत नाही, परंतु शक्यतो असावं. दोन्ही पद्धतीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स विषय आहेत. CETला पण PCM आहे, JEEला पण PCM आहे. परंतु फरक काय? तर इथे 150 प्रश्न आहेत CETच्या परीक्षेमध्ये. फिजिक्सचे 50 प्रश्न, केमिस्ट्रीचे 50 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 50 प्रश्न. फिजिक्सला 1 मार्क, केमिस्ट्रीला 1 मार्क, म्हणजे झाले 100 मार्क. आणि मॅथमॅटिक्सला मात्र एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे 100 अधिक 100 PCMची बेरीज झाली CETची 200 मार्क. जर आपण इकडं पाहिलं JEEमध्ये तर इथे आहेत 90 प्रश्न, त्यातले 75 तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यातले 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, तर 5 न्यूमरिकल्स आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जर 4 मार्क असतील तर 75 गुणिले झाले 4, 300 मार्कांची ही परीक्षा आहे. आणि या 300 मार्कांच्या परीक्षेसाठी JEEच्या माध्यमातून विद्यार्थी JEE मेन आणि त्याच्या पुढे जात असतो. पण 4 मार्काचा जो प्रश्न आहे त्यातलं जर उत्तर चुकलं तर त्याला 1 मार्क निगेटिव्ह होतो. हे JEEमध्ये आहे. अदरवाईज PCM दोन्हीकडे आहे. इकडे 150 प्रश्न, इकडं 75 प्रश्न सोडवायचे आहेत. इकडे एका प्रश्नाला 1 मार्क, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सला 2 मार्क, इकडे सगळ्या प्रश्नांना 4 मार्क. इकडे परीक्षा आहे 200 मार्कांची CETची, JEEची परीक्षा आहे 300 मार्कांची आणि निगेटिव्ह मार्किंग नाही CETला, निगेटिव्ह मार्किंग आहे JEEला. असं जरी असलं तरी काठिण्य पातळी CETची थोडी कमी आहे, JEEची जास्त आहे. पण CET असं लाईटली घेण्याची पण परीक्षा नाही. CETचा सुद्धा एक पॅटर्न आहे, CETचा सुद्धा एक परिणाम आहे. त्यामुळे CETच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा
घ्यावं की 11वी आणि 12वी दोन्ही वर्ष जर आपण फोकस केला तरच CET चांगले मार्क्स पडतील. पण CET पण करतोय आणि JEE पण करतोय, या हाराकिरीमध्ये JEE वरती परिणाम तर होईलच निगेटिव्ह, CET वरती पण परिणाम होईल. माझ्या ओळखीचे एक जण आहेत, त्यांना 10वीमध्ये 99% मार्क होते आणि विद्यार्थी अत्यंत हुशार, पहिल्यापासून हुशार, पहिली ते 10वी हुशार असलेले त्याचे मार्क होते. असं असून सुद्धा त्याने कुठला तरी फार ब्रँडेड काहीतरी कोचिंगची व्यवस्था लावली आणि त्या व्यवस्थेमध्ये तो दबला गेला. त्याला JEEत पण 75 आले, CETमध्ये सुद्धा तो 75च्या खाली थांबला. मला असं वाटतं अशी अनेक उदाहरणं आहेत. चांगली उदाहरणं पण आहेत, अपवादात्मक उदाहरणं पण आहेत. पण सगळ्यांनी जर काळजीपूर्वक जायचं असेल तर इंजिनिअरिंगला, टॉप लेवलच्या इंजिनिअरिंगला कॉलेजला जायचं असेल तर 95 किंवा 98-99च्या आसपास CET स्कोर यायचा असेल तर JEEचा त्रास टाळलेला बरा आणि CETवर फोकस केलेलं बरं. कुणासाठी मी सांगितलंय? मध्यम किंवा त्याच्यापेक्षा खालच्या स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. मी काय सांगितले ते 2 वेळा रिपीट केलंय. कुणी JEE द्यायची नाही आणि कुणी JEE द्यायचे. परंतु रिसर्च करायचं आहे, संशोधन करायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करायचं आहे, इंजिनिअरिंगला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, 8-10 तास अभ्यास करतो, फक्त डोक्यात अभ्यासाचा विषय असतो, मार्क पण चांगले पडले आहेत, हा विद्यार्थ्याने JEE 100% करा. JEE चांगला स्कोर तुमचा येऊ शकतो. या दृष्टीने विद्यार्थ्यांची एक प्रकारची वर्गवारी व्हायला हरकत नाही. कुणीतरी सांगतंय म्हणून बळजबरी JEE करू नका. आणि मी सांगतोय म्हणून सुद्धा तुम्हाला असं वाटलं नाही नाही मला एवढं नाही 8-8 तास जमत, परंतु मी हुशार आहे, तर मग तुझं ॲनालिसिस तू कर. आणि या केसमध्ये तुला जर असं वाटलं येस आय एम सुटेबल फॉर JEE ऑल्सो आणि CET ऑल्सो, तर मग त्या केसमध्ये दोन्ही परीक्षा देऊ शकता. अर्थात तुम्ही JEEचा मार्कांचा स्कोरचा वापर आपल्याला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रवेशात देखील होत असतो. तो JEE मेनचा स्कोर आपण 15% कोट्यासाठी वापरत असतो आणि मेरिट प्रमाणे ऑनलाईन कॅप प्रोसेसमधनं तुम्हाला प्रवेश मिळत असतो. म्हणजे त्याचा तिसरा उपयोग एक तर NIT, IIT, IIIT, त्यासोबतच महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रवेशमध्ये सुद्धा तुम्हाला JEEचा स्कोर धरला जातो. फक्त त्यासाठी मात्र JEE करायचं नाहीये, JEE IITच्या दृष्टीनेच तयारी करायची. JEEची तयारी केल्याचे दुसरेही फायदे आहेत. समजा नंबर नाही लागला तर तुमचं ज्ञानकक्षा रुंदावतात, तुमच्या व्यापकता येते. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विनाकारण CETवरती पण परिणाम होऊ नये. म्हणजे आता लक्षात घ्या, JEE कुणी करायचे आणि CET कुणी करायचे, त्या विद्यार्थ्याला आता किंवा त्या पालकाला कळलं असेल की आपल्या मुलाने नेमकं कोणतं करायचं आहे. कुणाच्याही प्रेशर खाली येऊ नका, निर्णय तुमचा तुम्ही घ्या. मी सांगितलेले मुद्दे वाटल्यास पुन्हा एकदा ऐका, समजावून घ्या आणि मग लक्षात घ्या की तुमच्यासाठीची कोणती केस आहे. इंजिनिअरिंगला जाणं यानंतर फार अवघड नसतं, प्रवेश घेतल्यानंतर इंजिनिअरिंग करणं देखील अवघड नसतं. मनापासून केलं तर मग खरा इंजिनियर तुमच्याकडनं बनणं अपेक्षित आहे. त्या खरा इंजिनिअरला माझ्या शुभेच्छा आहेत. परीक्षा कोणत्या असावेत, काय असावेत, तो निर्णय तुमचा आहे. त्याची काही बेसलाईन मी तुम्हाला सांगितली. पण अशा खऱ्या इंजिनिअरसाठी, उत्तम परीक्षेच्या तयारीसाठी आणि ही 2 वर्ष ताणात नाहीत तर आनंदात आणि परीक्षेच्या तयारीत, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की मनापासून करतोय, चांगल्या भावनेने करतोय, त्रास न घेता करतोय, अशी जावोत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बिलकुल घाई करू नका, परंतु निवांत पण राहू नका, एवढा सल्ला देखील या ठिकाणी देतो. आणि CET आणि JEE ज्या परीक्षांना तुम्ही बसताल त्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.